नमस्कार मंडळी, कसे आहे तुम्ही सगळे? स्वागत करतो तुमचं मी एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि मंडळी, आज मी चाललोय कॉलेजला. खूप दिवसांनी चाललोय कॉलेजला, कारण आहे उद्यापासून आमची एक्झाम, ती पण बोर्डची. आणि त्याचा अभ्यास तर मला काही जास्त नाही जमत आहे, त्यामुळे आज जाऊन बघतो काय इम्पॉर्टंट वगैरे देतील कॉलेजमध्ये. तर आता मस्तपैकी निघालो आहे बघा, कपडे वगैरे घातलेले आहेत. जस्ट आपल्याला आपल्या कोपडे सोडायचे आहेत आणि लगेच जायचं आहे. चहा वगैरे घेतो, निघतो लगेच कॉलेजला. आणि गाईज गार्डन बघा पूर्ण दवाटलंय, सगळीकडे दव आहे बघा. दवाची पानं कशी, दवाचे थेंब कसे आहेत बघा ह्याच्यावरती दिसणार ना असे बघा. हे बघा हात बघा, सगळं ओला झाला माझा. एकदम दवटलेली आहे झाड ही सगळी. या बाहेर चला, पळा 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 पटकन. यांच्या अंगावरच घुसली डायरेक्ट ह्याची फायटिंग सुरू झाली. सर्व कोंबड्या आलेले आहेत. आणि हे बघा मिस्टर कोंबडा काय करतो बघा, फिमेलच्या पाठी लागला नुसता. सो चला तर निघतो, नाश्ता करतो. नाश्त्याला काय ऑलरेडी चहा मी ठेवलेला आहे. चहा सोबत काहीतरी खारी टोस्ट वगैरे खाऊ आता. वरती पक्षी खूप आहेत ना, उडतात इकडे तिकडे. आता तुम्हाला आवाज येत असेल पक्ष्यांचा माझ्या बॅकग्राऊंड मध्येच. खूप प्रकारचे पक्षी आहेत आमच्याकडे. ते लव्ह बर्ड्स आहेत, बाकीचे काही इथे असतात ते. हे बघा एक घरटं पण आहे इथे पक्ष्यांचंच. हे बघा घरटं बघा गाईच, हे बघा घरटं. आता सध्या याच्यामध्ये कोणी नाही आहे, पण थोड्या वेळाने किंवा थोड्या दिवसांनी येऊ शकते तिथे पक्षी, कारण त्यांचा सीझन चालू होईल ना अंडी घालायचा. तर आता ह्याच्यामध्ये येतील ते. आणि असे खूप सारे नेस्ट आहेत इकडे तिकडे. हा एकच नाही, असे खूप सारे नेस्ट आहेत. ह्या झाडांवरती आहे, तिकडल्या झाडांवरती आहे. आणि हा सूर्य पण मस्त उगवलाय बघा. मिस्टर सिम्बा बसलेला आहे आपल्या रोजप्रमाणे. मिस्टर सिम्बा, सिम्बा, ए मिस्टर सिम्बा, काय करतो तू? काय नाही, पाय चाटते. तर गाईज बघा चहा पण उकळलेली आहे. आता ही पटापट घेतो आणि जातो कॉलेजमध्ये पटापट हॉल तिकीट वगैरे घ्यायला. तर म्हणते आता निघालो आहे मी कॉलेजला जायला. थोडं पुढे येऊनच व्हिडिओ काढतो, कारण तिकडे नुसतं आवाज होता बकऱ्यांचं वगैरे. काकांच्या बकऱ्या आहेत ना माझ्या, नुसतं ते आवाज करत होता, म्हणून थोडं पुढे आलो आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली. आणि इथे पण मस्त गाईज गारवा आहे, मस्त सावळी वगैरे आहे, म्हणून दिवस काढायला इच्छा झाली. आणि असं वाटतं इथेच बसून राहावं. कारण एवढं मस्त वाटतं ना इथे, खूपच मस्त वाटतं. हॉल तिकीट घेतलेला आहे. कॉलेजमध्ये कोण एक दोन लेक्चर अटेंड केले. आता निघतो आम्ही मस्त. हा मित्र केदार ऐकर. आता निघतो आम्ही घरी डायरेक्ट. तो आता मला घरी सोडणार आहे. आणि घरी सोडतो ना एवढे मला काय चालत जात एवढे की काय टी द्यायची नव्हती का? सॉरी सॉरी. फॅमिली ब्लॉग आहे आपला. काही त्याला नवीन आहे, आता घेतलं नाही याला ब्लॉग मध्ये, त्यामुळे असा करतो तो. शिकेल हळूहळू. म्हणजे मी शिकेन आता. हा नाही ब्लॉग तुला बनवत मी शिकतो. आता घरी आलेलो आहे. आणि हा बघा आपला हॉल तिकीट. डायरेक्ट उद्या आहे एक्झाम. आणि आता त्यामुळे एक्झाममुळे आता काय 2-4 दिवस जरा ब्लॉगिंग थोडी बंद करेन. आता सध्या आलोय घरी आणि आता जेवण घेतोय. बघा जेवायला मस्त पुलाव आहे आणि वर पनीर टाकलं फ्राय करून. आणि आता थोडा अभ्यास करायला लागेल. जेवणावर लगेच अभ्यासाला पण बसणार आहे मी. तर म्हणजे आता अभ्यास थोडा झालेला आहे आणि थोडा ब्रेक घेतोय आता मी. त्यामुळे थोडं चालायला आलं असंच आपला रस्त्यावरती. आणि बघा समोर आहे परी आणि गीतेबाबा आहे आणि पत्या म्हणजे नाना. ते बघा तिकडे बकऱ्या आल्यात, तर बकऱ्या घ्यायला आल्यात तिकडे. ते बघा सगळे एकदम लाईनशी चालले डोंगरावरून वरती. तर सर्व आता घरी जातील. आणि परी काय करते बघू. अय टिमके, मारीन तिला, मारेन तुला. मारू मारू, तू मार तू मार तू मार. मारी तुला, मारीन तुला. मला मारशील, मला मारशील तू, मला मारशील तू. देईन फाईट, दे नाही कशी देईन फाईट आहे. तू मारिये, तू मारिये. ये दे.
हे बघ काय सुपारी आहे. घे फटकव फटकविला फटकविला फटकव फटकविला फटकव. नाचते कशी बघ. राहू दे राहू दे राहू दे तसं राहू दे राहू दे तसं राहू दे. आता घरी चालस कर तेव्हा मग घरी चाललास. ते बघा सगळ्या बकऱ्या मस्त आहे की अरे लाईन शीट मध्ये चाललेल्या आहेत. मी चाललो बीचवर फिरायला. फोकांडे तू ओरड तू ओरड तू ओरड अशी ओरड. ते काल कुठपर्यंत गेलात बाईल काल घेऊन. कुठपर्यंत गेला तो. समुद्राला गेला कधी. तिकडे कुठे चाललीस. तिकडे कुठे चाललीस. तिकडे कुठे चाललीस. जा मग जा 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 तू जा. नाही जा 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 नको जा तू जा. नको 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 जा 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 नको 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 जा 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 नको 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 जा जा जा. इकडे इकडे जा इकडे जा इकडे जा जा तिकडे जा जा. पकडा चला आपण चाललो. आम्ही चाललो आहे. संध्याकाळी 6:30 वाजले आहेत आणि अजून पण चालू आहे अभ्यास. मग थोडा वेळ गेलो ब्रेक नव्हतोच नाहीतर कंटिन्यू अभ्यास चालू आहे. पण अभ्यास काय होत नाही अजून. खूप कठीण आहे आणि आता हळूहळू काळोख कमी चालला आहे बघा. तर हळूहळू काळोख होईल आणि परी तिकडे मस्ती करते काहीतरी. परी काहीच खूप खतरनाक मुलगी आहे. खूप म्हणजे खूप मस्ती करते. अभ्यास करतो अजून पण संपत नाही. अजून पण खूप अभ्यास करायचा आहे. वर्षभर तरी अभ्यास नाही केला आता तरी अभ्यास करायला नाही. तर मंडळी आज जेवायला आहे पनीर म्हणजे डाळ आहे आणि इथे आपला पुलाव भात आहे रेडी आणि इकडे साधा भात पण आहे. काय तिला नाही समजत तरी मस्त की थोडा वेळ घेतो जेवायला आम्ही. मस्त चाललाय ताटं घेऊन. तर म्हणजे आता जेवण झालेलं आहे आणि आता मी जरा झोपायला कारण उद्या सकाळी परत पेपर आहे आणि आज दिवसभर अभ्यास केला त्यामुळे जास्त कुठे फिरलो नाही. काय कामं पण झालेले रिसॉर्टचे आपल्या. तर आता बघू आता एक 4-5 दिवस मला वाटते ब्लॉगिंग बंदच करावं लागेल कारण पेपर सगळे कंटिन्यू आहेत आणि त्यानंतर एक 10 दिवसाची गॅप आहे आणि त्यानंतर परत पेपर आहेत. असं काहीतरी वेगळं शेड्यूल लावलेलं आहे बोर्डाने. तर काय करू शकत नाही आपण त्याला. त्यासाठी एक 4-5 दिवसानंतर ब्लॉग येऊ शकतो. त्याच्यामध्ये आला तर येऊ शकतो ब्लॉग पण शक्यतो नाही आहे कारण पेपर आहे तर थोडा अभ्यासच करतो मी. त्या स्टडीवर फोकस करतो. तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा नवीन सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. नेक्स्ट म्हणजे आता डायरेक्ट 4-5 दिवसांनीच भेटूया. नेक्स्ट पण नाही सांगता येणार आता. सो बाय 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 बाय.